आज माझ्या मनात एकच प्रश्न घोळतो आहे. आपण रोज जगतो, धावतो, यशाच्या मागे पळतो, पण आपली मुळे कुठे आहेत हे आठवतो का आपण? कारण ज्या मातीवर आपण उभे आहोत त्या मातीच्या कणाकणात ज्यांच्या पावलांचा ठसा आहे, ज्यांच्या स्वप्नांनी आपल्याला स्वाभिमान दिला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव फक्त इतिहासाच्या पुस्तकात नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात आहे, श्वासात आहे आणि आत्म्यात आहे. महाराष्ट्र ही केवळ एक भौगोलिक ओळख नाही, ही संतांची, शूरवीरांची, त्यागाची आणि स्वराज्याची भूमी आहे. महाराष्ट्र या भूमीने जगाला दाखवून दिलं की शस्त्रांइतकीच विचारांची ताकद मोठी असते. शिवरायांनी तलवारीने युद्ध जिंकलीच, पण विचारांनी पिढ्या जिंकल्या. आजही शतकानुशतके उलटून गेल्यानंतर त्यांच्या विचारांची गरज आपल्याला तितकीच तीव्रतेने भासते, कदाचित त्याहूनही अधिक. याच विचारांना, याच ऊर्जेला आणि याच प्रेरणेला जिवंत ठेवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात दुगाड मराडेपाडा येथे एक विलक्षण संकल्पना साकारली जात आहे. भिवंडी हे ठिकाण आता केवळ एक गाव किंवा परिसर राहिलेला नाही, तर ते शिवविचारांचे केंद्र बनत आहे. येथे उभे राहिलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर व शक्तिपीठ हे केवळ दगडमातीचे बांधकाम नाही, तर ते एक जिवंत प्रेरणास्थान आहे, एक विचारांची मशाल आहे जी अंधारात वाट दाखवते. मित्रांनो, आपण अनेक मंदिरं पाहिली आहेत. तिथे भक्ती असते, श्रद्धा असते, शांती असते, पण हे शक्तिपीठ त्या सगळ्याच्या पलीकडे जाते. कारण इथे फक्त मस्तक टेकवायचं नाही, तर डोकं जागं करायचं आहे. इथे फक्त हात जोडायचे नाहीत, तर मनाशी एक प्रश्न विचारायचा आहे. आपण शिवरायांचे नाव घेतो, पण त्यांच्या विचारांप्रमाणे जगतो का? कारण शिवरायांची खरी पूजा ही फुलांनी नाही, तर कृतीने होते. शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, ते एक द्रष्टे प्रशासक होते, एक कुशल व्यवस्थापक होते, एक संवेदनशील समाज सुधारक होते. शून्यातून स्वराज्य उभं करणं ही गोष्ट काही साधी नव्हती. त्या काळात साधनं नव्हती, सैन्य नव्हतं, पैसा नव्हता, पण होतं ते एक स्वप्न, होतं ते स्वराज्याचं ध्येय आणि होती ती अतूट इच्छाशक्ती. आजच्या तरुण पिढीला जेव्हा अपयश आलं, जेव्हा अडचणी येतात, तेव्हा त्यांनी एकदा शिवरायांच्या आयुष्याकडे पाहावं. संकटही संपवायला नाही, तर त्यातून मार्ग काढायला असतात हे त्यांनी आपल्याला शिकवलं. आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. मोबाईल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता या सगळ्यात आपण पुढे जातोय, पण त्याच वेळी माणुसकी, नैतिकता, एकमेकांबद्दलचा आदर, सामाजिक बांधिलकी या बाबतीत आपण कुठेतरी हरवत चाललोय, असं तुम्हालाही वाटत नाही का? अशा वेळी शिवरायांचे विचार आपल्याला मार्गदर्शक ठरतात. स्त्री सन्मानाबाबत त्यांची भूमिका किती स्पष्ट आणि कठोर होती. स्त्रीवर अन्याय करणाऱ्याला त्यांनी कधीच माफ केलं नाही. आजही हे विचार तितकेच लागू पडतात, कदाचित अधिकच महत्त्वाचे झाले आहेत. पर्यावरणाबद्दलची त्यांची दृष्टी पहा. किल्ले बांधताना निसर्गाशी संघर्ष नाही, तर निसर्गाशी सुसंवाद साधला गेला. जंगलं जपली गेली, पाण्याचे स्रोत राखले गेले. आज आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास वारत असताना शिवरायांची ही दृष्टी आपल्याला पुन्हा विचार करायला भाग पाडते. विकास म्हणजे विध्वंस नव्हे, तर संतुलन हे त्यांनी केव्हाच दाखवून दिलं होतं. मराडेपाडा येथील हे शक्तिपीठ म्हणजे तरुणांसाठी एक विद्यापीठ आहे, जिथे पुस्तकं नसतील पण विचार असतील, जिथे परीक्षा नसतील पण आत्मपरीक्षण असेल. येथे येणारा प्रत्येक तरुण, प्रत्येक नागरिक मनात एक नवीन ऊर्जा घेऊन बाहेर पडेल असा विश्वास वाटतो. कारण येथे शिवरायांची मूर्ती नाही, तर त्यांचा विचार उभा आहे, त्यांचा स्वाभिमान उभा आहे. या भव्य आणि प्रेरणादायी कार्यामागे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याची दूरदृष्टी आहे. संस्थापक डॉक्टर श्री लघुभाऊ चौधरी आणि मार्गदर्शक डॉक्टर कैलास महाराज निचित यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं हे शक्तिपीठ म्हणजे समाजासाठी दिलेली एक अनमोल देणगी आहे. अशा उपक्रमांमुळेच इतिहास केवळ भूतकाळात न राहता वर्तमानात आणि भविष्यकाळात जिवंत राहतो. मित्रांनो, आपण अनेकदा घोषणा देतो, शिवाजी महाराज की जय, पण खरा जयघोष तेव्हाच होईल जेव्हा आपण त्यांच्या विचारांप्रमाणे वागू. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन रयतेचं राज्य ही संकल्पना पुन्हा जगू लागली, तरच आपण शिवरायांचे खरे वारसदार ठरू. हे शक्तिपीठ आपल्याला तेच शिकवतं. एकसंघ समाज, समर्थ राष्ट्र आणि स्वाभिमानी नागरिक कसा घडवायचा. आज गरज आहे ती फक्त मागे वळून पाहण्याची नाही, तर पुढे जाण्याची दिशा ठरवण्याची. शिवरायांचे विचार हे त्या दिशेचं दिशादर्शक आहेत.
चला तर मग एकदा या शिवक्षेत्राला भेट देऊया. तिथे जाऊन फक्त फोटो काढू नका, तर मनात एक संकल्प घ्या. आपण आपल्या आयुष्यात, आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात शिवविचारांची एक ठिणगी पेटवणार आहोत. कारण शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, पण त्याहून महत्वाचं म्हणजे शिवरायांचा 8वावा विचार, आणि तोच विचार आपल्या कृतीत उतरवावा.